नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. मी विरोधकांवर नाही, विकासावर बोलणारा माणूस. संपत भाऊ नरळे. बाबासाहेब माने शेठ यांचा विष्णू नरळेंना जाहीर पाठिंबा. 200+ घरकुले, विहिरींचा पाढा. स्वर्गीय हनुमंत किसन नरळे यांच्या निधनानं रिक्त झालेल्या घोरपडी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय. या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे उमेदवार विष्णू सोपान नरळे यांच्या प्रचारासाठी उपसरपंच संपत भाऊ नरळे स्वतः मैदानात उतरले असून त्यांनी विकास कामांच्या मुद्द्यावर भर दिलाय. गावातील मध्यवर्ती भागात झालेल्या प्रचार सभेत बोलताना उपसरपंच संपत भाऊ नरळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, मी विरोधकांवर बोलणार नाही, मी विकास कामावर बोलणारा माणूस आहे. स्वर्गीय हनुमंत भाऊ नरळे व कैलासवासी बापू नरळे यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि गावच्या विकासाची गती कायम ठेवण्यासाठी विष्णू नरळे यांना विजयी करण्याचं आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले. संपत भाऊंनी गेल्या 2.5 वर्षात पॅनलने केलेल्या कामांचा सविस्तर लेखाजोखा मांडला. ते म्हणाले की स्वर्गीय हनुमंत किसन नरळे व कैलासवासी बापू नरळे यांच्या विचारांचा वारसा जपणारं हे पॅनल सर्वसामान्य जनतेच्या हक्काचं पॅनल आहे. सध्या घोरपडी ग्रामपंचायतीवर या पॅनलची सत्ता असून सर्व विकास कामं अगदी पारदर्शक पद्धतीनं राबवली जात आहेत. ग्रामस्थांचा विश्वास हेच आमचं भांडवल आहे, असं त्यांनी नमूद केलंय. विकास कामांची माहिती देताना संपत भाऊ नरळे म्हणाले की गेल्या 2 वर्षाच्या काळात गरजू व पात्र लाभार्थ्यांसाठी 200पेक्षा जास्त घरकुलं मंजूर करण्यात आली आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात विहिरी मंजूर करून त्याचा थेट लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलाय. त्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न बऱ्याच अंशी सुटण्यास मदत झाली आहे. याशिवाय जनावरांचे गोटे, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय बांधणे यांसारख्या विविध शासकीय योजना राबवून त्याचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यात पॅनलला यश आलंय. गावच्या सर्वांगीण विकासात खासदार संजय काका पाटील यांचं मोठं योगदान असल्याचंही संपत भाऊंनी आवर्जून सांगितलंय. त्यांच्या माध्यमातून गावासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून रस्ते, पाणी पुरवठा योजना, गटारी यांसारखी अनेक कामं मार्गी लागली आहेत. कैलासवासी बापू नरळे व स्वर्गीय हनुमंत भाऊंच्या मार्गदर्शनातून आमच्या पॅनलच्या नियोजनबद्ध कामांमुळेच जिल्ह्यात आणि कवठे-महांकाळ तालुक्यात घोरपडी गावाला 2 नंबरचं स्थान मिळालंय, असा दावा संपत भाऊंनी यावेळी केला. या प्रचार सभेला घोरपडी गावचे सुप्रसिद्ध उद्योगपती बाबासाहेब माने शेठ यांनीही हजेरी लावली व उमेदवार विष्णू नरळे यांना जाहीर पाठिंबा दर्शवला. विष्णू नरळे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन करताना बाबासाहेब माने शेठ म्हणाले, संपत नरळे यांना गावातील कोणत्याही नागरिकानं कधीही कोणत्याही कामासाठी फोन केला तर ते जनतेसाठी सदैव अवेलेबल असतात. त्यांची काम करण्याची पद्धत सर्वांना परिचित आहे. या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं असून मतदान येत्या काही दिवसात होणार आहे. आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनल मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. आणि ऍक्च्युली मी विरोधक या ठिकाणी मी टिप्पणी करणार नाही बाबासाहेब माने शेठ, कारण तुम्हाला सांगितलं सुरुवातला टीका टिप्पणी करायची नाही. संपतराव कामातून आपण त्यांना उत्तर द्यायचं, त्यामुळे मी कोणावर टीका टिप्पणी करणार नाही. विष्णूला निवडून आणायचंच आहे कुठल्याही परिस्थिती, मग साम दण साप जे काय लागेल ते आपल्याला करायचं. विष्णूच्या पाठीमागे मी स्वतः खंबीरपणे उभा असेल. त्या दुसऱ्यावर वार्ड क्रमांक 2चे उमेदवार ग्रामपंचायत त्यांचा अकस्मात मृत्यू झाल्यामुळं आज वार्ड क्रमांक 2चं इलेक्शन लागलं गेलंय आणि या इलेक्शनला ऍक्च्युली सगळ्यांनी सामोरे न जाता इलेक्शन बिनविरोध व्हायला पाहिजे होतं, पण ते तसं झालं नाही. जरी झालं नसलं तरी आपण ग्रामपंचायत घोरपडी आपल्या गावचे उपसरपंच, सरपंच ही आपली बॉडी आहे आणि दुर्दैवानं 2 नंबर वार्डमध्ये जे इलेक्शन लागलं गेलं ते ऍक्च्युली लागायला नाही पाहिजे होतं, पण जरी लागलं असेल, लावलं असेल तरी आपण सर्वांनी मिळून ताकदीनं वार्ड क्रमांक 2चा उमेदवार विष्णू नरळे यांना आपण सगळ्यांनी आपल्या लहान भाऊ समजून, आपला घरातला व्यक्ती समजून आपण सगळ्यांनी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे. आणि त्याला आज जसा ज्यावेळेला त्यांनी नारळ आतमध्ये फोडला त्यावेळेला मी सांगितलं की आज तू नारळ फोडतोय,
पण तोच नारळ फोडलेल्या हनुमानाच्या समोर तुला गुलाल टाकत उभा करायचे आणि एक मोठ्या व्यक्तीच्या पाठीमागे गरीब व्यक्ती उभा राहिलाय, त्या व्यक्तीला आपण सगळ्यांनी निवडून द्यायचा या मारुतीच्या मंदिराच्या समोर मी सांगतोय. आणि आपण सगळ्यांनी मिळून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून आपण परत एकदा आपली काय ताकद आहे, आपली माणुसकी काय, संपतराव गावामध्ये केलेली कामाची पोचपावती म्हणून वार्ड क्रमांक 2चा उमेदवार हा विजय झालाच पाहिजे, आपण करायचाच आहे, त्या भावनेला आपण पुढे जायचं आहे. कारण घोरपडी गावामध्ये आज संपतरावनी जी काही कामं केली गेलीत त्या कामाची पोचपावती लोकांना ह्या मतदानातून समजणार आहे. म्हणून आपण सगळ्यांनी मिळून आपण विष्णूच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं आहे. एवढं बोलतो आणि मी थांबतो. पण विष्णूला निवडून आणायचंच आहे कुठल्याही परिस्थितीत. मग साम दंड साप जे काय लागेल ते आपल्याला करायचं. विष्णूच्या पाठीमागे मी स्वतः खंबीरपणे उभा असेल, त्या पॅनेलच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा आहे. आणि या निमित्तानं आपण सगळं त्याला एकदम चांगल्या मताने निवडून आणूया. तेव्हा समोरच्याला कळेल की समाज बांधव काय असतात, एक मूठ कशी असते. ती मूठ आपण जोरातपणे जोरात आपण मूठ एकत्र करून आपण त्याला निवडून द्यायचा. एवढं बोलतो मी थांबतो. जय हिंद, जय महाराज. सन्माननीय माने शेठ, तुम्ही आता सांगितलं की मतदारांना आव्हान केलं की विष्णू नरळे यांना विजय करायचा आहे. यासाठी साम दंड भेद काय लागेल ती ताकद आपण पणाला लावू, विष्णू नरळे यांना विजय करायचं. विष्णू नरळे यांना विजय करायचं असं का वाटतंय तुम्हाला? याचं कारण आहे की विष्णू नरळे हा आपल्या गावचा एक सपुत्र आहे, पण त्याच्या पाठीमागे असणारी ग्रामपंचायतची ताकद, तेच म्हणजे संपतराव नरळे यांनी केलेलं काम, त्या कामाची पोचपावती म्हणून आपण काय आहे हे लोकांना माहित आहे. आणि आमचा उमेदवार निवडून येणार आहे तुम्हाला मी आजच सांगतो. त्यामुळं विष्णू नरळेनं काही कमी जास्त काम केलं असेल, पण त्याच्या पाठीमागे असणारी ताकद संपत सारखी ती खूप मोठी आहे. त्यामुळं आपल्याला आम्हाला त्यांना निवडून द्यायला काय अडचण नाही वाटत. एकंदरीत पाहता तुम्ही विष्णू नरळे यांच्या पाठीमागे असलेली ताकद मतदारांना सांगितली. संपतभाऊ नरळे यांनी गेली 2.5 वर्ष त्यांची ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता निर्माण केलेली आहे. त्यांनी या एकहाती गेल्या 2.5 वर्षाच्या कालावधीत त्यांनी केलेल्या काही विकास कामां सांगाल तुम्ही? संपतराव सांगायची गोष्ट अशी आहे म्हणजे की संपतरावकडे एखादा सर्वसामान्य माणूस गेला तर त्याला न्याय भेटतो. एक साधा माणूस जरी कधी त्याला फोन केला तर संपतराव माझा भाव म्हणून तो फोन उचलतो. ही सगळ्यात मोठी पोचपावती आहे. तुम्ही काय केले त्यापेक्षा तुमच्या संकटाला जो उभा राहतो तोच तुमचा उमेदवार असतो, तोच तुमचा कार्यकर्ता असतो, तोच तुमचा जे काय असेल ते तुमचं तीच ताकद असते. विष्णू नरळे यांचा अनुक्रमांक व चिन्ह? त्यांचं नारळ हा चिन्ह आहे आणि 1 नंबरला ते आहेत. तुम्ही सगळ्यांनी आता तुमच्या हातात सगळ्यात कॉम्प्लेट आहेतच, ते बघायचं आहे आणि आपल्याला या भावाला आपल्याला निवडून द्यायचं आहे. मी असं आवाहन करतोय सगळ्यांना. ठीक आहे, धन्यवाद. त्याचबरोबर घोरपडी गावचे विद्यमान उपसरपंच, या पॅनेलचे पॅनेल प्रमुख म्हणलं तर काय हरकत नाही, सन्मान्य संपतभाऊ नरळे, आपण काय सांगाल? नमस्कार. आजच्या या तारखेला स्वर्गीय हनुमंत ग्रामविकास पर्वत पॅनलचा आज प्रचारात समारंभ झालेला आहे. तसं पाहता ही घोरपडी ग्रामपंचायत पोटनिवडणूक 2026 दुर्दैवानं आमच्याच ग्रामपंचायत सदस्य बॉडीमधील आमचा एक भूतपूर्व तरुण आणि आमच्या जिव्हाळ्याचा आणि खरोखर म्हणजे त्याच्या जाण्यानं एक गावचं फार मोठं नुकसान झालेलं आहे असं आमचा सदस्य हनुमंत किसन नरळे हे आपल्याला सोडून गेलेत. दुर्दैव त्यांचा या ठिकाणी मृत्यू झाल्यामुळं या ठिकाणी प्रशासकीयच्या आदेशानुसार या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी निवडणूक लागलेली आहे. आणि आजच्या या नारळ फोडण्याच्या शुभारंभाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपल्याच गावचे सुपुत्र आणि युवा उद्योजक बाबासाहेब माने शेठ असतील, त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ आबाना नरळे असतील, एकनाथ महाराज नरळे असतील, चंद्रकांत जाधव असतील, त्याचबरोबर आमच्या ग्रामपंचायतचे सदस्य विष्णू टोणे असतील, आमचे घोरपडी ग्रामपंचायत तंटामुक्त अध्यक्ष देवापूर टोणे असतील, त्याचबरोबर आमच्या सरपंचांचे वडील गुलाबांना कांबळे असतील, त्याचबरोबर राम हरिनाना नरळे असतील आणि आमचे दुसरे मित्र आमचे अरुण धायगुडे असतील, वसंत नरळे आमचे मार्गदर्शक आणि आमचे एक म्हणजे आमचे आदर्श आम्ही म्हणत चालेल, कारण त्यांनी अनेक वर्ष आपल्या ग्रामपंचायतीमध्ये काम केलेलं आहे सदस्य म्हणून. आणि त्याचबरोबर आमचे शिवांना असतील, अजय कराड असतील, मेजर अमोल टोणे असतील, आमचे नितीन बजबेकर असतील, आमचे नामदेवांना भंडगे असतील, म्हणजे
म्हणजे अनेक आपल्या गावचे कलाकार सौरसेनेचे मालक म्हणजे जे आमचे सर्वांचे आदर्श म्हणून आम्ही त्याला म्हणतो की धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांचं अतिशय उत्कृष्ट काम आहे. एक अमरावती बाबांचे शिष्य म्हणले जातात त्यांना, ते आमचे धोंडराम महाराज असतील आणि चंद्रकांत जाधव एक म्हणजे आपल्यात म्हणजे सौरसेनेचे म्हणजे एक अतिशय उत्तम काम करणारे, सर्वांशी मिळून मिसळून, जर त्याचं वय कमी जास्त असलं तर ते तरुणांशी मिळून मिसळून असतात, हे त्यांचं एक गुणवैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर आमचे सर्वांचे म्हणजे आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे आणि मित्रांच्या मध्ये युवांच्या मध्ये मिसळणारे आमचे जगन्नाथ धायगुडे मामा असतील. याचबरोबर म्हणजे आता सगळ्यांची नावं कोणाचं नाव चुकून राहिलं असेल तर मला माफ करा. आपली सर्व मंडळी, चंद्रकांत पुजारी असतील, गादीचे मालक आमच्या घोरपडीचे, या सर्वांच्या साक्षीने सांगतो आणि आमच्या भगिनी असतील आमच्या महिला मंडळ, या सर्वांच्या साक्षीने सांगतो. आज मी तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, इतकी मी नावं का घेतली, कारण हे सगळे आपल्या जीवाभावाचे जवळची माणसं आहेत. या माणसांनीच या सर्व लोकांनी 2023 मध्ये ह्याच तरुण बॉडीला एक मोठ्या प्रमाणात साथ देऊन एक हाती सत्ता आणली. सत्ता आणल्यानंतर आम्ही सर्व तरुण मित्रांनी अतिशय उत्कृष्ट आम्ही 2 वर्ष काम केलं. त्यानंतर आमच्या सध्याचा मृत्यू झाला आणि ऍक्च्युली मी विरोधक या ठिकाणी मी टिप्पणी करणार नाही बाबासाहेब माने शेठ, कारण तुम्हाला सांगायला सुरुवातला टीका टिप्पणी करायची नाही. संपतराव कामातून आपण त्यांना उत्तर द्यायचं, त्यामुळे मी कोणावर टीका टिप्पणी करणार नाही. आज या ठिकाणी ती काही मान्य आहे, इलेक्शन लागलं तर लागलं, आपण कुठल्याही आपण काही पडणार नाही. मला एवढंच सांगायचं आहे की गेल्या 2 वर्षामध्ये जी काय गावामध्ये विकास कामे केली, खासदार संजय काका पाटील असतील आणि गोपीचंदजी पडळकर साहेब असतील, यांच्या माध्यमातून आम्ही निधी खेचून आणला. आम्हाला गोपीचंद शेठने आम्हाला समाज कल्याणामधून आम्हाला थोडाफार निधी दिला, त्याचप्रमाणे काकाने आम्हालाही निधी दिला आणि त्याचप्रमाणे आमच्या सर्व सहकारी मित्रांनी 15 वित्त आयोग असेल, रोजगार हमी असेल, महिला बचत गट असेल, या सर्वांच्या माध्यमातून आम्ही सर्व समावेशक असं आम्ही घटक या ठिकाणी आम्ही सामावून घेतलं आणि 2 वर्षामध्ये आम्ही जी काही कामं केली आणि त्याचबरोबर आमच्या या ठिकाणी महिला भगिनींनी एकूण सेट आम्ही या ठिकाणी 27 गट आम्ही स्थापन केलं महिलांचं आणि महिला सक्षमीकरण हा मुद्दा आम्ही पहिल्यांदा हाती घेतला. 27 गट आम्ही स्थापन केल्यानंतर पहिल्यांदा सेट आम्ही 60 लाख रुपयाचं आम्ही अनुदान मिळवून दिलं महिला बचत गटाला पंचायत समितीच्या माध्यमातून. त्यानंतर सीआयएफ असेल, URP असेल, स्टार्टअप निधी असेल, असा एकूण म्हणजे अनामत रक्कम आम्ही महिला बचत गटांना 4.5 लाख रुपये महिलांच्या बरोबर आम्ही थेट पोहोचवली. हे आमच्या सर्व ग्रामपंचायतचं एक उत्कृष्ट काम म्हणायला आम्हाला काही हरकत नाही. त्याच पद्धतीनं गेले अनेक वर्ष झालं महिलांसाठी एक व्यासपीठ नव्हतं, आम्ही व्यासपीठ निर्माण केलं. आम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून आम्ही ग्रामसंघ तयार केला आणि ग्रामसंघ एकीकडं आणि ग्रामपंचायत एकीकडं. जेवढा निधी सेट ग्रामपंचायत निधी येतो तेवढा निधी आज आमच्या ग्रामसंघाला निधी येतो, पण जाग्याअभावी तो ग्रामसंघाचं बांधकाम थांबलं होतं. ते आम्ही शेवट आम्ही सर्व म्हणजे पाठपुरावा करून सगळं ओके केलं आहे. येत्या जूनमध्ये ग्रामसंघा इमारतीचं सुसज्ज अशी इमारत ग्रामपंचायत देखील इमारत या ठिकाणी चालू होईल एवढं या ठिकाणी सांगतो. आणि सर्व महिलांना आम्ही या ठिकाणी सामावून घेतलं. एक अतिशय म्हणजे कोण गरीब कुटुंब महिला असेल, दुभते जनावरं, शेळी मेंढी पालन ह्या सर्व आणि कोंबडीसाठी शेड असेल, या सर्व गोष्टीमध्ये आम्ही प्रत्येकाला आम्ही कर्ज आम्ही प्रयत्न केला. आणि आज तुम्हाला सांगतो एक अंदाज महत्वाची गोष्ट आहे, 90 लाख रुपये आम्ही जिल्हा बँकेच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आज वाटप केले आहेत आणि ते 1 रुपया विना व्याजदर विना व्याज महिला आम्ही वाटप केलं आहे, जेणेकरून सर्व महिला एकत्र येतील आणि प्रत्येक गटाची प्रत्येक महिन्याला या ठिकाणी मीटिंग होते. हे म्हणजे सर्व महिलांसाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे का गावातील सर्व महिला कुठल्या ना कुठल्या कारणाने एकत्र येतात आणि सर्वजण गावासाठी आम्ही काय करू शकतो या ठिकाणी हे विचार करू शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट की अशी की आम्ही गावासाठी घरकुल 212 घरकुल सेट धुळगाव नंतर रेकॉर्ड ब्रेक गाव क्रमांक 2 प्रत्येकाचे आधार कार्ड अपडेट करणे, प्रत्येकाचं रेशन कार्ड आणि प्रत्येकाचं जॉब कार्ड काढणे. याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये घोरपड गाव क्रमांक 2 आहे. तुम्ही आपल्या मुख्यमंत्री समृद्धी योजनेत तुम्ही साईटवर जाऊन बघा, त्या ठिकाणी तुम्हाला घोरपड गाव हे 2 नंबरला दिसेल. त्यानंतर विहीर असेल, विहिरीसाठी आम्ही
जॉब कार्ड काढले आमच्या ग्राम सेवेच्या माध्यमातून आम्ही लोकांसाठी आम्ही विहिरी वाटप केल्या आणि या ठिकाणी आपल्या विहिरी चालू आहेत. काही विहिरींचा आपल्याला थोड्या दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी वर काढून मिळतील. त्याचबरोबर जनावरचे गोट्यांची वर काढून या ठिकाणी प्रलंबित आहेत शासकीय याच्यामुळं. आता निवडणूक आली त्या ठिकाणी होतील 100%. वैयक्तिक शौचालय आम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचवले. त्याचबरोबर फळबाग लागवडीसाठी आमचं लेबर बजेट असेल. आम्ही लेबर बजेटमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारे आम्ही कमी पडलेलो नाही. गरीबातील गरीबी लोकांना ज्याची 1 एकर जमीन आहे त्याचं सुद्धा आम्ही नाव लेबर बजेट घेतलेलं आहे. यामध्ये आम्ही कुठलंही राजकारण केलेलं नाही आणि करणारही नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, जी काही शासन योजना असेल जी आमच्या ऑफिसला आल्यानंतर आमचे कर्मचारी आणि आमचे सर्व सदस्य सरपंचासहित आम्ही दुसऱ्या मिनिटाला ती फॉरवर्ड करतो गावच्या ग्रुपवरती, जेणेकरून सर्व लोकांना माहीत पडावं आणि ती लोक दुसऱ्या दिवशी कागदपत्र घेऊन ऑफिसला येतात. त्याचबरोबर जी काही अवकाळीने पाठिंबाच्या 4-5 महिन्यामध्ये जे मोठं नुकसान झालं तर ते नुकसान भरपाईसाठी रेकॉर्ड ब्रेक नुकसान भरपाई कुठल्या गावाला मिळाली असेल तर घोरपडला मिळाली. एकही शेतकरी असा वंचित नाही की ज्यांना म्हणजे नुकसान भरपाई ते वंचित आहे. ज्याचं 20 गुंठ आहे त्यालाही मिळालं. हे सर्व करत असताना आम्हाला खासदार संजय काका पाटील असतील, युवा नेते प्रभाबाबा पाटील असतील यांच्या माध्यमातून आम्ही चक्काच्या माध्यमामध्ये आम्ही पूर्ण गावातील सर्व तरुण घेऊन आम्ही या ठिकाणी उतरलो. आता लढ्याला यश आलं हे तर आमच्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर शाळेतील मुलांना 26 जानेवारीच्या दिवशी आपल्या गावामध्ये कुठलाही कार्यक्रम होता तर 26 जानेवारी दिवशी आम्ही एक मुलांना आणि गावातील लोकांना एक मनोरंजन म्हणून आम्ही तिन्ही शाळेत मिळून एकत्र आम्ही मुलांना प्रोत्साहन मिळावा म्हणून आम्ही या ठिकाणी 26 जानेवारीला अतिशय उत्कृष्ट आम्ही कार्यक्रम चालू केलेला आहे. आणि तो कार्यक्रम इतका सुंदर होतो. शिक्षक लोक स्वतः म्हणतात की गेले संस्था त्याच्या स्थापन झाल्या 35 वर्षामध्ये अशा प्रकारचा आमचा सन्मान कुणी केला नव्हता. प्रत्येक शाळेचा मुख्याध्यापक आणि उत्कृष्ट शिक्षक आम्ही त्यांचा सन्मान केला, जेणेकरून ते शिक्षक लोक आपल्याच गावातील मुलं घडवण्यात अतिशय उत्कृष्ट कामगिरी करतील. हाच आमचा या पाठिंबाचा आमचा उद्देश होता. त्याचबरोबर 2024 मध्ये आपल्या गावात मध्ये जे मुलं पोलीस भरती असतील, आर्मी भरती असतील, कोण म्हणजे अधिकारी झाले असतील, आम्ही यांचा एक सत्कार समारंभ ठेवला. त्याची मिरवणूक काढायची जेणेकरून सर्व मुलं त्या सत्काराकडे बघून एक आकर्षित होतील आणि मुलं अधिकारी कशी होतील हा आमचा ग्रामपंचायतचा उद्देश होता. त्याचबरोबर या गावामध्ये पहिल्यांदा मागासवर्गीय समाजाला न्याय देण्याचं कोणी काम केलं असेल तर 2023ला जी ग्रामपंचायत बॉडी आली त्या बॉडीनं मागासवर्गीय समाजाला न्याय देण्याचं काम केलं. काही लोक मागासवर्गीय समाजातील जागा ढापण्याचा प्रयत्न करत होते, पण आम्ही कोर्ट कधी खेळलो, आम्ही न्यायालयात गेलो, पण आम्ही त्या समाजाला न्याय देणं आम्ही प्रामाणिक आम्ही काम केलं आणि त्याच्यामध्ये आम्ही कुठलाही स्वार्थ आम्ही ठेवलेला नाही. त्याचबरोबर खासदार निधी असेल आणि पिण्याचं पाणी अगदी वेळेवर गेल्याच उन्हाळ्यामध्ये आपल्या गावाला अतिशय मोठा दुष्काळ पडला होता. मग आमच्या विचारामध्ये आलं की तळ्यामध्ये पाणी आहे पण लाईट नाही, तर ते लाईट मिळत होते. गेल्या 35 वर्षामध्ये आपल्या ग्रामपंचायतचं 24 लाख 25 लाख पाठिंबाच्या लोकांनी थकीत बिलं ठेवले होते. आपल्याला कनिष्ठ मिळत नव्हतं. आम्ही खात्याच्या माध्यमातून आम्ही MSCB या अभियंत्यापासून बसून आम्ही तो प्रस्ताव आम्ही मंजूर केला आणि आपल्या हक्काचं लाईट कनेक्शन आपल्या हाताबाहेर तळ्यावरती आज आपल्याला मिळालं आहे. आज आपल्या मोटरचं बटन दाबलं जेव्हा लाईट जाईल तेव्हा आपली मोटर बंद होत्या, जेणेकरून आपल्या गावाला कुठल्याही प्रकारचा पाणी पुरवठा कमी होता कामा नये, हेच आमचं ध्येय आहे. त्याचबरोबर आमचं पुढील विजन पूर्ण टोटल गावाला एका ठिकाणाहून पाणी पुरवठा झाला पाहिजे. मलुदेवीच्या तलावाखालून स्वच्छ आणि शुद्ध पाणी घेण्याचं आमचं एक विजन आहे. आणि त्यानंतर आता परवा आपण कॅम्प लावला की ST 65 वर्षावरील लोकांना आणि त्यानंतर जे वृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी एक STचं आय कार्ड असतं. ते आय कार्ड दाखवले की तुम्हाला त्या ठिकाणी मोफत प्रवास मिळतो. अशा अनेक गोष्टी आम्ही राबवल्या. आणि त्याचबरोबर आता जे आपले हनुमंत किसन नळे आहेत त्याचा मृत्यू झाला, तो एक व्यक्ती असा होता, त्या व्यक्तीनं जे बांधकाम कामगार म्हणून एक योजना होती गावामध्ये इतक्या जोरात राबवली शेत, बाहेरच्या 10 गावचे लोक इथे येत होते, ह्या ठिकाणी कॅम्प घेत होता तो मुलगा आणि त्याला पूर्णपणे आमच्या ग्रामपंचायत सहकार्य करते. आज तो मुलगा गेल्यापासून खरोखर तुम्हाला बांधकाम कामगारामध्ये जी लोक आहेत त्या लोकांची जरा हेळसाण व्हायला आम्ही त्याची पण पुढील 2 महिने आम्ही व्यवस्था करणार आहे. आम्ही त्यासाठी एक माणूस आम्ही नेमणार आहे खास करून, जेणेकरून आपल्या बांधकाम कामगारांमध्ये जी लोकांनी नाव नोंदणी केली आहे
त्या लोकांना कुठल्या प्रकारचा त्रास होता कामा नये. सर्व त्या लोकांना योजना घरपोच होतील कशा होतील आणि इथून पुढच्या काळामध्ये ग्रामपंचायत घोरपडच्या वतीनं सर्व समावेशक अशा गोष्टी आपण या ठिकाणी 100% करू. आज या ठिकाणी नारळाचा कार्यक्रम फोडण्याचा या ठिकाणी संपूर्ण झालेला आहे. आम्ही कुठल्या प्रकारचं कोणावर आम्ही टीका टिप्पणी करणार नाही, कारण टीका टिप्पणी करण्यापेक्षा आम्ही त्यांना कामातून उत्तर देऊ आणि ज्यांना खरोखर कुणाला वाटतंय बाबा खरोखर ही आता मग सेट म्हणले ही निवडणूक फक्त औपचारिकता आहे, निकाल फक्त बाकी आहे. तुम्ही काळजी करू नका, निकाल फक्त बाकी आहे, निकाल आपल्याच बाजूने आहे. फक्त लीड किती आहे, फक्त मतदारांचं आपल्या बाजून लीड किती आहे आपण फक्त एवढंच सांगायचं आहे. त्याचबरोबर रोजगार हमी योजनेतून 1,27,00,000 लेबर बजेटांचं जीवटॅगी पूर्ण केलंय आपल्या म्हणजे आपल्या भरपूर ग्रामपंचायतमधनं. तरी अशा प्रकारे या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की ज्या काही योजना आहेत या सर्व सामान्यपासून आम्ही राबवत आहे. तरी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, येणारे पुढील 4-5 दिवस हे वैर्याचे दिवस आहेत आणि प्रत्येक रात्र ही वैर्याची आहे. त्यामुळे प्रत्येकाने जागृत राहावा. कोण पैशाचा आम्ही दाखवत पैशाला बळी न पडता प्रामाणिक माणसाला मत द्या. आणि या ठिकाणी मी तुम्हाला एवढं आवाहन करतो की बॅलेट मशीनवरती 1 नंबरला विष्णू सोपान नळे यांचं चिन्ह आहे नारळ. नारळापुढील बटन दाबायचं आहे आणि या ठिकाणी आम्हाला अजून आपली सेवा करण्याची आम्हाला संधी द्यायची आहे. एवढं मी या ठिकाणी सन्माननीय डिप्युटी, तुम्ही आता मतदारांना तुम्ही केलेल्या 2.5 वर्षात कामाची पोचपावती सांगितली. 2.5 वर्षामध्ये तुम्ही राबवलेल्या सर्व सेवा सुविधा मतदारांपर्यंत या न्यूजच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवल्या. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? या पोहोचवलेल्या सेवेचा लोक पोच म्हणून तुम्हाला विजय करतील का असं वाटतंय का? 100% आमचा मतदार राजावरती आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आमच्या पाठीशी मतदार राजा 100% ठामपणे उभा आहे. पण अजून आम्हाला याच्यापेक्षा आम्हाला ताकद देण्याचं काम कोणापाशी आहे तर फक्त मतदार राजापाशी आहे. मतदार राजा इतका स्ट्रॉंग आहे या घोरपडी गावचा आणि वार्ड क्रमांक 2 मधला की खरोखर त्यांच्या आशीर्वादानं आम्ही आज या ठिकाणी खुर्चीवरती बसून आम्हाला प्रामाणिक सेवा करण्याचं संधी त्यांच्यामुळे आम्हाला मिळेल आहे आणि आम्ही त्या संधी सोनं केलेलं आहे आणि आम्ही अजून करणार. तुम्ही मला पॅनेल प्रमुख म्हणून आम्हाला एक विचारा वाटतो प्रश्न. तुम्ही पॅनेल प्रमुख या नात्याने विष्णू नरळे यांनाच का उमेदवारी दिली? मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की विष्णू नळे यांना मी उमेदवारी का दिली. विष्णू नळे मी यांना का उमेदवारी दिली तर अतिशय गरीब कुटुंबातील मुलगा तो, अतिशय निस्वार्थी म्हणजे कुठल्या प्रकारचा त्या मुलामध्ये स्वार्थ नाही आणि कोणासोबत या ठिकाणी गावातील सर्वसामान्य माणूस असल्या अगदी लहान मुलं असल्या त्या लहान मुलाला सुद्धा आदरानं बोलणं आणि त्याच्यापर्यंत तुम्हाला सांगतो कुठल्या प्रकारचं पद नसताना ह्या विष्णूने आम्हाला अनेक वेळा सांगितले की बाबा गावामध्ये हे नाही, गावामध्ये ते नाही, तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला, त्याच्यामध्ये लक्ष घाला. तर यांच्या डोक्यामध्ये खरोखर विकासाचं विजन आहे. म्हणून आम्ही यांचा एक म्हणजे त्यांच्या गावाविषयी त्यांच्या मनामध्ये काय ओढ आहे हे आम्ही ओढ जाणली आणि खरोखर आम्हाला वाटलं की आमच्या सोबत ह्यांना काम करण्याला 100% घ्यावं आणि ह्यांना आपण सोबत घेतल्यानंतर अजून आपल्याला सपोर्ट मिळेल की जेणेकरून अशा लोकांची आपल्याला गरज आहे की निस्वार्थी लोक आपल्यासोबत पाहिजेत. काही वेळापूर्वी मानेशेठ यांनी सांगितले की निवडणूक ही बिनविरोध व्हायला पाहिजे होती. ही निवडणूक बिनविरोध झाली नाही, निवडणूक लागली. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? 100% माने शेठचं या ठिकाणी जे म्हणणं आहे ते अगदी 100% बरोबर आहे. का तुम्हाला मी आज सांगतो 100% आजपर्यंत जे गावामध्ये पद असावं असं काही नाही. या माणसानं बाबासाहेब माने शेठनं पद नसताना तुम्हाला मी सांगतो पद नसताना गावामध्ये गेल्या वर्षभरामध्ये म्हणण्यापेक्षा पाठिंबाच्या तुम्ही काळामध्ये जावा भरपूर चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. अगदी मोलदेवीचं मंदिराच्या बांधकामासाठी एखादा शेप टाकला शेठला तर शेठ फोनवर सांगते तुम्ही सांगेल त्या आकडा चला 1 लाख तर 1 लाख 50 तर 50 अशा ह्या माणसांच्या मुळे आम्ही आदर्श घेऊन आज या ठिकाणी आलोय. ह्यांना दुःख का वाटतंय? ही निवडणूक 100% बिनविरोध व्हायला पाहिजे कारण ही पोट निवडणूक आहे. पोट निवडणूक आहे ही काय सार्वत्रिक निवडणूक नाही. आज यांच्या माध्यमातून शाळेच्या मुलांना जागा वाटप असेल, फळ वाटप असेल, परवा आम्ही क्रिकेट साहित्य वाटप केलं. अशा लोकांच्या विचारातून आम्ही जायला पाहिजे. पण काही लोकांच्या दुर्बुद्धीमुळं हे पॅनल लागलं तर लागलं. सेट टीमला सांगितलं काळजी करू नको.
काळजी करू नको. निकाल लागलेला आहे. या निकालाची फक्त औपचारिकता बाकी आहे. 29 तारखेला फक्त आपला जी काय प्रशासकीय प्रोसेस आहे त्यानुसार आपल्याला जावं लागतंय. त्यामुळं तुम्हाला मी आज सांगतो की ही निवडणूक फक्त औपचारिकता आहे. निकाल लागलेला आहे. विष्णू सोपान नरळे हा प्रचंड मताने निवडून आल्यात जमा आहे. फक्त निकाला वाट बघा. आता काय सुप्रसिद्ध उद्योगपती मानेशेठ, तुम्हाला आता शेवटचा प्रश्न, उमेदवाराबद्दल काय सांगाल तुम्ही? उमेदवाराबद्दल एक गरीब घरचा भूतपूर्व मुलगा, त्याच्या अंगामध्ये ती कला दिसत्या. टाकलेला संपत्तीवर विश्वास, या विश्वासाचं त्यांनी सोनं करावं एवढीच माझी इच्छा आहे आणि एवढंच मी त्यांना सांगतो. त्या शुभेच्छा देतो. ठीक आहे, धन्यवाद. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.